नमस्कार, मी गज आनंद म्हात्रे. 2003 पासून नवमीच्या वृत्तपत्रात साहित्य क्षेत्रामध्ये लिखाण करत आहे आणि आतापर्यंत माझी 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर या 12 पुस्तकामध्ये काही पुस्तकांचे ॲडिशन पण निघालेले आहेत. हे एकविरा आईच्या 5 लोककथा याची ही दुसरी ॲडिशन निघालेली आहे आणि लोकांना फक्त एकच कथा माहीत होतं, पण मी वाचन आणि अभ्यास करून आणखी 4 कथा मिळून त्या लिहिलेल्या, अशा एकूण 5 एकविरेच्या कथा या पुस्तकामध्ये आहेत. माझं पहिलं पुस्तक कारलावासने एकविरा हे 2003 साली प्रकाशित झालं होतं. त्याची ही दुसरी ॲडिशन आहे. तर हे पुस्तक कारल्याची लेणी आणि देवस्थान याचं वर्णन करणारे आहे. तसंच कारला हे व्यापारी मार्ग होते, प्राचीन व्यापारी मार्ग. तो कसा होता आणि कुठल्या कुठल्या वस्तूंचा व्यापार चालायचा आणि कारला या ठिकाणी ते कसे थांबायचे, कशासाठी थांबायचे, याची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मी हे अंगरू डोंगरू नामक आगरी कवितांचं पुस्तक छापलं. याच्यामध्ये आगरी संस्कृतीचे सगळे उत्सव सण वर्णन केलेले आहेत आणि अंगरू डोंगरू हा पारंपरिक खेळ आहे आणि त्यामध्ये आजोबा आपल्या नातवाला पाठीवर घेऊन अंगणात फिरवतो, असा तो खेळ असतो, त्याला अंगरू डोंगरू म्हणतात. आणि या नावाचा मी कार्यक्रमही करतो 1 तासाचा. त्याच्यामध्ये आगरी भाषेची माहिती, आगरी भाषेच्या म्हणी, आगरी भाषेचे वाक्प्रचार, आगरी भाषेच्या चालीरीती, परंपरा आणि आगरी भाषा कुठल्या कुठल्या रूपात आहे ते त्याचं वर्णन करून सांगतो. त्याच्यानंतर माझं प्रकाशित झालेलं दुसरं एक आगरी कविता संग्रह टिमकीचा बाजा. याच्यामध्ये आगरी समाजाच्या चालीरीती, परंपरा, गाव जत्रा यांचं वर्णन आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आगरी समाजाची संपूर्ण लोकसंस्कृती चित्रित झालेली आहे. असा टिमकीचा बाजा छान कविता संग्रह आहे. त्याच्यानंतर माझी गाजलेली कादंबरी म्हणजे खाडीवरची माडी. या खाडीवरच्या माडीमध्ये कोकण किनारपट्टी आणि नवंबीची किनारपट्टी याचं सगळं वर्णन आहे. त्या किनारपट्टीवर असलेली भातशेती, मिठागृह, भाजीचे मळे, टेकड्या, गावं आणि व्यवसाय यांचं वर्णन आहे आणि त्या वर्णनातून एक सुलभ, सोपी, नाजूक प्रेमकथा वर्णन केलेली आहे. या पुस्तकाची दुसरी ॲडिशन आहे. आता ही दुसरी ॲडिशन पण संपायला आलेली आहे आणि तिसरी ॲडिशन दिवाळीपर्यंत निघणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक माझी मराठी कादंबरी आठवणींच्या रंगीत चिमण्या, ही माझ्या बालपणावर आधारित आहे. साधारण 1972 ते 1978 या कालखंडात मी मराठी शाळेत होतो. ती मराठी शाळा कशी होती, शिक्षक कसे होते, शिक्षण पद्धती कशी होती, मुलांना किती अडचणी होत्या शिक्षणाच्या आणि याचं सगळं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. आणि गावाचा गावगाडा कसा चालायचा, शेती व्यवसाय कसे चालायचे, शाळेसमोरून लोक नांगर घेऊन जायचे, मासली पकडून जायचे, कोंबड्या घेऊन जायचे, बदकं घेऊन जायचे, गाई म्हशी घेऊन जायच्या. एका बाजूला शाळा आणि एक बाजूला लोकजीवन, असं दुहेरी वर्णन या आठवणींच्या रंगीत चिमण्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर मी प्रकाशित केलेलं हे संशोधन पुस्तक आहे नवमीच्या ग्रामदेवता. या ग्रामदेवतेच्यावर मी व्याख्यान देतो 1 तासाचं. याच्यामध्ये नवमीमध्ये असलेल्या प्राचीन 60 ग्रामदेवता मी शोधून त्यांचं वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. आणि त्या देवता का होत्या, शेतावरच्या देवता आहेत, मिठागरातल्या देवता आहेत, डोंगरातल्या देवता आहेत, रानातल्या देवता आहेत. त्या देवतांचं स्थान आणि त्यांचं महत्त्व आणि त्यांचं पौराणिक दृष्टिकोन किंवा पौराणिक माहिती काय होती ती सगळी जोडून या नवमीच्या ग्रामदेवता हे संशोधनपर पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. जवळजवळ आता मागच्या 6 महिन्यातच याची पहिली ॲडिशन संपायला आलेली आहे. त्याच्यानंतर मी अजून एक संशोधन करून अलिबागची 20 गावं आणि उरणची 10 गावं या 30 गावात फिरून संशोधन करून 1947 साली जी रामदास बोट बुडाली होती तिची माहिती गोळा करून श्री संत रामदास बोट ही कादंबरी लिहिलेली आहे. संशोधनपर कादंबरी आहे आणि त्या काली काही सुविधा नसल्यामुळं ती बोट बुडाली आणि 900 पैकी 700 लोक बुडाले होते. तो थरार, तो रोमांच आणणारा, अंगावर काटा आणणारा प्रसंग याच्यात आहे. आणि या पुस्तकाला मधु मंगेशभाई कर्णिक यांची प्रस्तावना हे विशेष आहे, कारण ते पुस्तकच तसं झालेलं आहे म्हणून त्यांनी ती प्रस्तावना दिली, ना त्या अन्यथा दिली नसती. अतिशय रोमांचकारी पुस्तक आहे, हे आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे, श्री संत रामदास बोट. त्याच्यानंतर खाडीवरच्या माडीचं हिंदी पुस्तक पण आलं आहे, हवेली की अनकई दास्तान. ते हिंदीमध्ये पण पदार्पण केलेलं आहे.
तर अनकही दास्ताने हिंदी लोकांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून ही ॲडिशन काढलेली आहे. त्याच्यानंतर गजानन महाराज यांच्या जीवनामध्ये जेवढे चमत्कारिक प्रसंग घडले ते सगळे चमत्कार कवितेच्या स्वरूपात या पुस्तकात लिहिलेले आहेत. तसंच शिर्डीचं वर्णन, त्यांच्या गावाचं वर्णन आहे शेगावचं, आणि हे पुस्तक चरित्रमय कविता अशा प्रकारामध्ये आहे. हे पण पुस्तक छानपणे उतरलेलं आहे. त्याच्यानंतर आता लेटेस्ट पुस्तक म्हणजे आगरी बोलीतील लघुकथा, म्हणजे एका पानावर एकच छोटी कथा आणि त्याच्या खाली शब्दांचे अर्थ. ह्या बोलीकथा आहेत, शेतीच्या आहेत, मिठागरातल्या आहेत, लोकजीवनाच्या आहेत. 1960 ते 1980च्या या कालखंडातील कथा आहेत. या कथा वाचताना आपल्याला पूर्वीची माणसं समजतात, लोकजीवन समजतं, त्यांचे दुःख सुख भावभावना याच्यातून व्यक्त होतात. अतिशय व्हॉट्सअपवर गाजलेली ही मालिका मी पुस्तक रूपात प्रसिद्ध केलेली आहे. तिला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. असं ह्या रंगधनू प्रकाशनच्या वतीनं मी आता माझे जवळजवळ 12 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आता 13वं पुस्तक 8 जून रोजी प्रकाशित होत आहे. ती आहे स्वप्नांची सुंदर बदक ही कादंबरी.